आपलं नाव काय? तानाजी काका पाटील राहणार सांगोला बरं. शेतकरी. बरं आम्ही ब्रांच 5च्या पाण्यासाठी बरं. गेले अनेक वर्ष प्रयत्न करतो. ज्या ज्या वेळेला आम्हाला पाणी पाहिजे असेल त्या त्यावेळेला आंदोलन केल्याशिवाय पाणी येत नाही. तर यावेळेला आम्ही असा निर्णय घेतला, प्रत्यक्ष पाणी आपल्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत कानातून आल्याशिवाय धरणे आंदोलन सोडणार नाही. याहीपेक्षा त्याचं पुढचं कारण असेल, दरवेळेला ही परिस्थिती अशी निर्माण होऊ नये. तर माझं वय आता आज 69 आहे. आम्ही अनेक वर्ष 30-35 वर्ष झाले हे उद्योग करतो. इथून पुढची पिढी हे करणार नाही. त्या पिढीला आंदोलनं करायची पाळी येऊ नये यासाठी धरणाच्या मुखापासून मैल 93पर्यंत समांतर कालवा काढावा, ही मागणी माझी जवळजवळ गेली 10-12 वर्षापासूनची आहे. त्याला कुठेतरी आता मोठं स्वरूप येईल असं वाटतंय. त्याचं कारण असं की भारतीय जनता पक्षाचं आणि युतीचं सरकार आहे, त्यात मुख्यमंत्री महोदय जे आहेत ते अत्यंत प्रभाव्याने त्याच्यावर निर्णय घेणारे आहेत. म्हणून माझ्यासारख्याला एक आशा वाटते की देवेंद्रजी फडणवीस आहेत तोपर्यंत आपला हा ब्रांच 5साठी जे पाणी लागणार आहे, झिरो ते म्हणजे धरणापासून मैल 93पर्यंत समांतर कालवा काढला तर मग दोन्ही तालुक्याला त्याचा उपयोग होईल, पंढरपूर आणि सांगोला. आता यातली परिस्थिती अशी आहे, धरणाची उजव्या कालव्याची कॅपॅसिटी आहे 1620 क्युसेक्स वहनक्षमता आहे. त्याच्यावर 4 तालुके आहेत, फलटण, माळशिरस, पंढरपूर, फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर. याच्यात काय केले त्यांनी, 2 भाग पाडले टेल टू हेडच्या कायद्याप्रमाणे. फलटण ते माळशिरस हे 2च तालुके एका ह्याच्यात घेतले. त्याला हेड फलटण आणि टेल माळशिरस. पहिल्यांदा पाणी सोडलं तर माळशिरसपासून फलटणपर्यंत जोडलं जातं. आणि खाली आम्हाला सांगोला आणि पंढरपूरची परिस्थिती अशी केली आहे की वेगळं सब डिव्हिजन केलं आहे. त्याला पंढरपूर टेलला आणि सांगोला हेडला. आणि सांगोल्याची परिस्थिती कशी, वरनं पाणी आलं तर माळशिरसपासून वर जातं. पुन्हा ज्यावेळेला खाली पाणी येतं ब्रांच 3ला त्यावेळेला पहिल्यांदा पंढरपूरला जातं. पंढरपूरची हजारो हेक्टर जमीन भिजल्यानंतर मग सांगोल्याला पाणी सुरू होतं. सांगोल्यात इंग्रज काळापासून जे काही भाग आहेत, 2-3 गाव आहेत, त्यांना पाणी मिळत तर इकडल्या ह्या दक्षिण बाजूला पाणीच येत नाही. त्याच्यासाठी 78 साली या कालव्याची निर्मिती झाली. 78ला कालव्याची निर्मिती झाली, त्यावेळेला या धरणातल्या पाण्याचं वाटप पूर्ण झालं होतं. 5 नंबरला पाणी द्यायचं कुठलं, त्यावेळेला एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर चव्हाण साहेब म्हणून होते. त्यांनी एक टोकं चालवलं आणि मुख्य कॅनलला लाईनिंग करून जे पर्क्युलेशननं वाया जाणारं पाणी आहे ते वाचवायचं आणि 2 TMC पाणी या ब्रांच 5ला द्यायचं. मग तुमची मागणी काय आता? आमची मागणी आता त्या पाण्याचं वाचणारं जे पाणी आहे ते 450 TMC पाणी वाचलेलं आहे. 4.25 TMC पर्क्युलेशननं वाया जाणार, कारण आम्ही लाईनिंग केलेलं आहे. फौज फाटा घेऊन, पोलीस फौज फाटा घेऊन लाईनिंग केलं. आता 2 TMC पाणी ऑलरेडी आमचं द्यायला पाहिजे. दिलं नाही का मला पाणी? अजून दिलं नाही.